बोलत राहते, पण तुम्हाला माहिती आहे ना, मला ती कमळी अजिबात आवडत नाही. तिच्या अगेन्स्ट किती प्लॅन्स करायचे आणि ते सगळे फेलच होत आहेत. हा पण प्लॅन आता फेलच होईल असं वाटतंय. तिला ना ऍक्च्युली कॉलेजच्या बाहेर, घराच्या बाहेर असं फेकून द्यायला पाहिजे. शी डिझर्व्स दॅट, पण नाही. शांत होशील का बेटा? ड्रायव्हर जरा बाहेर जा. ए बेटा, हे बघ, एक गोष्ट लक्षात घे. हे दोन जे विषय आहेत ना, ते फार वेगवेगळे आहेत. कबड्डी, कॉलेज हा वेगळा विषय आहे आणि आपण आत्ता ज्या विषयावर आहोत ना, तो पूर्ण वेगळा. ती कमळी इंटर कॉलेजिएट कबड्डीसाठी खेळू शकणार नाही, ही जबाबदारी पूर्णपणे माझी. का बी टीमचं काय करायचं ते मी पाहिन. ग्रॅनी आजी ते सोड आता. आय एम टॉकिंग अबाउट दिस मोमेंट. आपल्याला आता आजीचं ऐकायची गरज आहे का? बेबी जरा शांत हो. आता तू मला सांग, तुझ्यापेक्षा तुझ्या ग्रॅनी आजीला जास्त कळतं की नाही, हो ना? येडू, मला ना कळतच नाही. माझ्या फ्रेंड्सला जेव्हा कळेल ना की मी या गावछापला माझ्या कार मधून घ्यायला आली आहे त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर आणि वेट करतेय, तेव्हा माझा किती इन्सल्ट होणार आहे ना. आय कांट इमॅजिन. कसं कळणार आहे? कुठे होत आपण? इथे गाडीत आहोत ना. कळणार आहे का कोणाला? कोणी पाहतंय का? नाही ना. उगीच नको त्या गोष्टींचं टेन्शन घेते. आणि हे बघ, आपण फक्त तिला सांगायचं की खाली आम्ही गाडीत तुझी वाट बघतो, त्यावरून खाली निघून या, बस चालेल. मग काय? ड्रायव्हर वर जायचं, त्या कमळी आणि निंगी आहेत ना, त्यांना सांगायचं खाली या, आम्ही खाली गाडीत वाट बघतो. कळलं? या की दादा. कमळी मॅडम, अन्नपूर्णा मॅडमच्या सांगण्यावरून अनिका मॅडमच्या आई आणि आजी तुम्हाला न्यायला आल्याच. गाडी हॉस्टेलच्या गेटवर थांबली आहे. कमळे, अगं चक्क तुला न्यायला बाहेर गाडी उभी आहे, आणि ते बी स्वतः अनिका, अनिकाची आई आणि ती कामिनी आजी का स्वतःहून आल्यात. हा सूर्य पश्चिमेला उगवला तर नाही ना व? काका, मला का मध्ये आणलंय? मला का सगळ्याची शिक्षा मिळतीये? चिल चिल, रिलॅक्स, जरा शांत हो प्लीज. मी तुझ्या बरोबर आहे, डोंट वरी. अच्छा, हो का? तू खरंच माझ्या सोबत असतास ना, तर आई समोर माझी बाजू घेतली असतीस. अगं दगड, तुझी बाजू घेतली असती तिच्या समोर तर ती आणखी नसती का चिडली? तू एकच गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. नाही ना करायचं तुला लग्न, नको करू, मी काढीन मार्ग. मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात कोणी आहे का? नाही दादा. बिकॉज मी काहीतरी एक वेगळा मार्ग काढायचो आणि नंतर काहीतरी वेगळं व्हायचं. आय डोंट वॉन्ट दॅट. ठीक आहे, तुला आत्ता लग्न नाही करायचं आहे, इट्स फाईन, बट लाईफमध्ये कधी ना कधी तुझा पार्टनर तुला निवडायचाच आहे ना. हो दादा, पण तो मुलगा माझ्या पसंतीचा असला पाहिजे ना. हा, आणि तो लास्ट टाइम आलेला मुलगा कसा होता आठवतंय ना तुला? मला आठवतंय. सी, मी हे नाही म्हणत आहे की तू लग्नासाठी तयार हो. मी एवढंच म्हणतोय की तू जर का आईला डायरेक्टली विरोध केलास तर ती तिच्या बाजूनी आणखी जोर लावणार. इन्स्टेड डू व्हॉट आय डिड. तिला काय स्थळ बघायचे ती बघू देत, तू नकार दे. सिंपल. आपण आपल्याला हवं तेच करूया, पण तिच्या कलाकलाने. गेटिंग माय पॉइंट? गुड. हो कडोजी, थांबा. कमळे, बघितलंस काय? यासनी असंच वटणीवर आणायला लागतंय, नाहीतर धक्का मारून कसं तुला घराच्या बाहेर काढलं. आता बघ, तीच माणसं कशी अदबीने तुला गाडीतून आणायली. हे पग कसं झालंय तुझ्या चांगुलपणामुळं. विंगे, अगं कमळे, बस बस आता राहून दे. स्वतःला थँक्यू नंतर म्हण. अगं वाच की.
बेबी राग करू नको, जरा शांत राहा, कळतंय तुला? हे बेटा, जे काही झालं ना ते झालं, कळलं ना? ते टाळता येण्यासारखं नव्हतं. सोडून देतो विषय, शांत. आई अनिका खूप चिडली आणि ती रागात काही करू नये म्हणजे झालं. आई तू तिला समजवशील ना, कारण ती माझं काहीही ऐकणार नाही आता. हो. माझी कमळी, तू बरी आहेस ना? देवी आई, काय ग हे? माझ्या कमळीचं रक्षण कर ग बाई, तिला सुखात ठेव. सरू, हवी सरू, काय झालं रडायला? वर्षा अगं, माझ्या कमळीचा फोटो असं भिंतीवर अचानक खाली पडला बघ. अगं वाऱ्यानं पडला असेल खाली. नक्की माझी पोर कुठल्या तरी संकटात आहे. मला लय भीती वाटायला लागले ग. वर्षा, मी काय करू? परमेश्वरा, माझ्या पोरीचं रक्षण कर ग बाई, देवी आई. अगं सरू, आज खचून कसं चाललं अगं? देवावर विश्वास ठेव, आपल्या कमळीला काय बी होणार नाही बघ. आई तुळजाई हाय तिच्या पाठीशी.